पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मी सांगतो, माझी तब्येत किती खालावली तर शेवटचा श्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत मी शेतकऱ्यांसाठी लढत राहणार आहे. आणि सरकारला कदाचित माझा बळी घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल किंवा माझ्यासारखे चळवळीत लढणारे कार्यकर्ते संपवायचे असतील तरी काही हरकत नाही. आमच्या रक्ताचा नैवेद्य सुद्धा आम्ही सरकारला द्यायला तयार आहोत, पण शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. काल रात्री काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून घटना झाल्या. शेतकऱ्यांचा संयम तुटत चाललेला आहे. मला आज सकाळी मीडियातून कळलं, काही ठिकाणी बसेसची जाळपोळ झाली, काही ठिकाणी शासकीय कार्यालय खामगावमध्ये पेटवण्याचा प्रयत्न झाला, कुठे रस्त्यावर हायवेवर टायर जाळून लोकांनी निषेध केला. माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे की शांततेच्या मार्गाने आणि अत्यंत संयमानं हे आंदोलन आपल्याला पुढे न्यायचं आहे. कुठेही कायदा हातात घेऊन आंदोलनाला गालबोट लागेल असं कृत्य आपल्या हातून होता कामा नये. कारण पोलिसांना आणि सरकारला हेच पाहिजे की आपल्या हातून चुका होत राहिल्या पाहिजे. मी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सांगेन की संयम तुटू देऊ नका. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी 1 वर्ष आंदोलन केलं पण त्यांनी संयम ढळू दिला नाही पंजाबच्या शेतकऱ्यांनी. त्यामुळे आपला तर 3राच दिवस आहे. किती दिवस बसायची वेळ आली तर मी बसतो तुमच्यासाठी. फक्त तुमची भरभक्कम साथ पाहिजे. तुम्ही शांततेनं आणि लोकशाही मार्गाने आंदोलनं करावीत असं माझी तुम्हाला विनंती आहे. काल दिवसभर महाराष्ट्रात शेतकरी रस्त्यावर उतरला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलनं झाली. कुठे जीआरची होळी झाली, कुठे मोर्चे निघाले, कुठे ट्रॅक्टर मोर्चे निघाले, कुठे भीक मागवा आंदोलन झालं. एका शेतकरी पुत्रानं तर स्वतःची गाडीच जाळून टाकली. स्वतःचं नुकसान आंदोलनामध्ये करू नका अशी माझी शेतकरी पुत्रांना विनंती आहे. मला माहित आहे तुमचा संयम तुटायची वेळ आलेली आहे. सहन करण्याची शक्ती संपलेली आहे. पण थोडी कळ मारा, आपण शांततेच्या मार्गाने पुढे जाऊ. पण आंदोलन सुरूच ठेवा. मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरा, पण शांततेने उतरा असं माझी तुम्हाला विनंती आहे. आजही महाराष्ट्रात लोक रस्त्यावर उतरतील याचा मला ठाम विश्वास आहे. महाराष्ट्रातला शेतकरी हा मला एकटं पडू देणार नाही. कारण हे आंदोलन मी काही माझ्या स्वार्थासाठी केलेलं नाहीये. हे तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं दुःख हलकं व्हावं, तो शेतकरी कर्जमुक्त व्हावा आणि पीक विमा मिळावा. डीएपीचं खत मिळत नाहीये, दुसऱ्या बाजूला युरिया मिळत नाहीये. रांगाच्या रांगा लागल्या. 1300ची डीएपीची बॅग, 1300ची डीएपीची बॅग ही 2000ला मिळते आहे. बफर स्टॉक झालेला आहे, तो खुला करून मिळत नाहीये. यांनी कर्जमाफी लांबवल्यामुळे नवीन पीक कर्ज मिळत नाही, कारण खाते एनपीए मध्ये गेलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमच्यासाठी लढायला तुम्हालाच पुढे यावं लागेल. आपली लढाई आपल्याला करावी लागेल, हे लक्षात ठेवा. आज या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी शिवनेरी गडावरून, जुन्नर तालुक्यातून शेतकरी आलेले आहेत. मला आनंद वाटला. बुलढाण्यासारख्या अत्यंत रिमोट एरियामध्ये आंदोलन होत असताना, सगळ्यांनी बसून घ्या, आंदोलन होत असताना जुन्नर सारख्या शिवजन्मभूमीतून, शिवनेरी गडावरची शिवजन्मभूमीची माती माझ्या कपाळाला लावण्यासाठी हे सगळे, शिवाजी महाराज की जय, शिवजन्मभूमीची माती घेऊन ही सगळी मंडळी आली. त्यांनी ही माती माझ्या कपाळाला लावली. 100% मला छत्रपती शिवाजी महाराज लढायला बळ देणार हा मला विश्वास आहे, 100% विश्वास आहे. आणि या शेतकऱ्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. एवढ्या लांबून हे सगळे शेतकरी जुन्नरवरून आले. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. कोण म्हणता देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणता देणार नाही. घेतल्याशिवाय राहणार नाही. या शेतकऱ्यांनी
जी माती आणली त्यामुळे मला निश्चितपणे लढायला बळ मिळालं आणि मी बुलढाणा जिल्ह्यातल्याही शेतकऱ्यांना सांगेल की राज्याच्या कानाकोपऱ्यातला शेतकरी पाठिंबा द्यायला जर इथे येत आहे तर आपणही या आंदोलनाचा भाग व्हा, घरात बसू नका आणि राजकीय पक्षाचे लोक टीका करतायत त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, कारण गावगाड्यातला सामान्य माणूस आपल्या बाजूने आहे. मला माहित आहे या आंदोलनामध्ये खोड्या घालण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आपल्या चेल्या चपेटांना माझ्यावर आरोप करायला लावतात. प्रतापराव जाधवात हिंमत आहे तर त्यांनी स्वतः माझ्यावर बोलावं. चेल्या चपेटांना काय बोलायला लावता? खोटे आरोप करून लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केंद्रीय राज्यमंत्री करतायत. इथं शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्याचा प्रश्न सोडवायचा सोडून ते महाराष्ट्रात काय घडून आणतायत ते सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळं असल्या चमच्यांच्या आरोपांना, चेल्या चपाट्यांच्या आरोपांना आम्ही भीक घालणार नाही. शेतकऱ्यांसाठी आमचा जीव गेला तरी बेहतर, पण आम्ही लढत राहणार. आणि पोलीस प्रशासनावर कुणाचा दबाव आहे हे बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांना सांगण्याची गरज नाही आहे. हे सगळं कोण घडून आणते हे बुलढाणा जिल्ह्यातल्या लोकांना माहीत आहे. पण तुम्ही तुमची किती सत्तेची आणि पैशाची ताकद लावली तरी शेतकऱ्याची ताकद तुमच्यापेक्षा मोठी आहे. माझ्याजवळ पक्ष नाही, माझ्याजवळ तुमच्यासारखा नेता नाही, माझ्याजवळ पैसा नाही, सत्तेची ताकद नाही, पण मी फाटक्या घरातला सामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे. तुम्हाला माझ्यावर टीका करावी लागते याच्यातच सगळं आलं लक्षात घ्या. सामान्य माणसाची ताकद काय असते हे मी वेळोवेळी दाखवून दिलेली, आजही दाखवून देतोय. यांना प्रतापराव जाधवांना झोपेतही मीच दिसतो. तुम्हाला वाटत असेल की त्यांचं नाव तुम्ही का घेता, कारण मला माहित आहे, मला पोलीस प्रशासनातल्या लोकांनी, मला महसूल प्रशासनातल्या लोकांनी सांगितलं की कुणाचा दबाव आमच्यावर आहे, फक्त आमचं नाव येऊ देऊ नका. यांना हे सहन होत नाही. जळी काष्टी पाशाने यांना मीच दिसतो आहे. आणि यांचे चेले चपाटे सांगतात आम्ही यू करेंगे, हम त्यू करेंगे, हम ऐसा करेंगे. अरे तुमच्या पोकळ धमक्यांना घाबरणारा रविकांत तुपकर नाहीये, लक्षात ठेवा. तुमच्याशी 2 हात करायची तयारी आहे. प्रतापराव, अशा लोकांना लावून द्यायचं चेल्या चपेटांना आणि आपण मात्र निवांत दिल्लीत मजा मारायची, हा धंदा बंद करा. तुमच्यात जर खऱ्या अर्थानं दम असेल तर तुम्ही समोर या आणि तुम्ही माझ्यावर बोला. तुमच्या समोर मी डिबेट करायला तयार आहे की तुम्ही काय दिवे लावले एवढ्या वर्षामध्ये जिल्ह्यामध्ये. जिल्ह्यातल्या लोकांच्या प्रतिक्रिया घ्या. पण अशा पद्धतीने पोलिसांवर दबाव आणून आणि आंदोलन चिरडून काढण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते आणि हे केंद्रीय राज्यमंत्री सत्तेचा दुरुपयोग करतायत. आम्ही त्याला भीक घालणार नाही. मी फक्त एवढंच म्हटलं की मोदींच्या मंत्रिमंडळातले निष्क्रिय मंत्री प्रतापराव आहेत. अहो झोपच लागली नाही त्यांना. एवढे खवळले त्यांचे चेले चपाटे, एवढे खवळले की तुम्हाला सांगतो, म्हणजे त्यांना कोणी बोललेलं पण चालत नाही, प्रश्न विचारलेला चालत नाही. अरे तुम्ही याला निवडून दिलंय तर तुम्हाला प्रश्न विचारणार लोक, लक्षात घ्या. त्यामुळं तुमच्या दादागिरीला आम्ही घाबरत नाही, तुमच्या दहशतीला आम्ही घाबरत नाही. 2 हात करण्याची आमची पण तयारी आहे. महाराष्ट्रातला शेतकरी उत्तर देईल, लक्षात ठेवा. त्यामुळं माझं शेतकऱ्यांना विनंती आहे की यांच्या आरोपांना उत्तर देत बसू नका. यांचे हे चेले चपाट्यांचे आरोप मनावर घेऊ नका. त्यामुळं शेतकऱ्यांनी आपल्या आंदोलनाकडे लक्ष द्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे. आणि कुणाचाही दबाव प्रशासनावर असला तरी त्या दबावाला आम्ही घाबरत नाही. तुरुंगात गेलो, जेलमध्ये गेलो, प्राण गेला तरी चालतो, पण थांबणार नाही, यांच्या दबावाला बळी पडणार नाही, अशी आमची भूमिका आहे. आज जुन्नरमधून ही शेतकरी मंडळी या ठिकाणी पाठिंबा द्यायला आलेली आहे. त्यांनी शिवनेरी गडावरची शिवजन्मभूमीची माती माझ्या कपाळाला लावली. मी धन्य झालो आज तुम्ही एवढ्या लांबून आले. मला निश्चितपणे तुमच्यामुळे लढायला बळ मिळालं. मी जुन्नरहून आलेल्या शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद साधायचा.